परंतु ग्रंथालयासमोर इतका सुगंध ह्या घाण दरवळतोय की गेली अनेक वर्षापासून. म्हणजे पालकमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची इथं सत्ता आहे आणि ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या पक्षाची इथं सत्ता आहे. वाईट परिस्थिती आहे बघा तुम्ही. मच्छर, माशा, जंतू, किडे, मुंग्या, इथं सगळा वला सुका सगळा कचरा एकत्र करून टाकला गेला. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आत्ता जो उभा आहे हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय विभागीय ग्रंथालय. ते नाव आपल्याला दिसेल, शासकीय विभागीय ग्रंथालय. हे छत्रपती संभाजीनगरमधील ग्रंथालय आहे. तर याच्यासमोर उभा राहून रिपोर्ट करण्याचं कारण, हा कचरा पहा. गेले अनेक वर्षापासून इथं हा कचरा आहे. ग्रंथालयाच्या समोर झाडी असतात, ग्रंथालयाच्या समोर सुशोभीकरण असतं, किंवा मी म्हणतो झाडी नसतील, सुशोभीकरण नसेल, हरकत नाही. परंतु ग्रंथालयासमोर इतका सुगंध ह्या घाण दरवळतोय की गेली अनेक वर्षापासून, परंतु कधीही हटवला गेला नाही कचरा. गेले अनेक लोकांची मागणी असते, अनेक लोकांचं बोलणं असतं, पण अनेकदा इथं आयुक्त येऊन गेलेत. आता ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत दिलीप स्वामी म्हणून आहेत. या महानगरपालिकेचे आयुक्त आहेत जे श्रीकांत, जे आतापर्यंत प्रशासन होते. मधल्या काळात महानगरपालिकेला महापौर आणि सदस्य नव्हते. आता गेल्या अनेक काळापासून, वर्षापासून लोकांचा एक अंदाज होता आणि तो खरा ठरला. ज्यांना अपेक्षा होती की ह्या महानगरपालिकेचे महापौर हे आपले समीर राजूरकर होतील, ते आता समीर राजूरकर महापालिकेत महापौर झाले. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाची इथं बहुमत आहे आणि इथं उपमहापौर एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राजेंद्र जंजाळ जे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आहेत. म्हणजे पालकमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची इथं सत्ता आहे आणि ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या पक्षाची इथं सत्ता आहे. त्या पक्षाची सत्ताधारी असताना ह्या विभागीय ग्रंथालयासमोरचा हा कचरा, ही कचऱ्याची परिस्थिती बघा. पलीकडे जीसीपी लागला हा कचरा सगळा हटवण्यासाठी. इथल्या काकाला बोललो, तर ते काका कॅमेऱ्यासमोर बोलणार नाहीत, त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे. परंतु ते म्हणले आजूबाजूचे जे लोक आहेत ते आपल्या दारात टाकू देत नाहीत, कारण ही खाजगी लोकांचे दुकानं आहेत, कोणाचे घरं आहेत, आपल्यासमोर टाकू देत नाहीत. ही शासकीय ग्रंथालय असल्यामुळे इथं कुणीही कचरा टाकतं आणि तो कुणीच कोणाला बोलत नाही. मी त्यांना म्हणलं तुम्ही तक्रार केली नाही का? ते म्हणले अनेकदा तक्रार केली, आयुक्त इथे येऊन गेले ते कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त, त्यांनाही गोष्ट सांगितली. ते म्हणले 2 महिन्यात हा कचरा हटवला जाईल. ते 2 महिन्यात म्हणलेले कमी 6 महिने वर्षभर होऊन गेले. तर जे आयुक्त आहे जी श्रीकांत यांना आमची अशी विनंती आहे की हा किती काळ लोकांना हा त्रास सहन करायचा आहे. अक्षरशः आत गेलं तरी वास येतो, जाणाऱ्याला वास येतो, आजूबाजूला लोकच राहतात, समोरही लोकच राहतात. त्या लोकांच्याही मानसिकतेचा जगण्याचा विचार केला पाहिजे. आणि इतका वाईट परिस्थिती आहे बघा तुम्ही. मच्छर, माशा, जंतू, किडे, मुंग्या, इथं सगळा वला सुका सगळा कचरा एकत्र करून टाकला गेला. तर ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यापासून पाण्याची आणि कचऱ्याची इतकी मोठी समस्या आहे, त्याच्यावरती मोठे मोठे राजकारण झाले. मागे शिवसेना सत्तेत होती एकत्र असताना, भाजप शिवसेना, त्यांच्या काळात दंगलीशिवाय दुसरं काय होऊ शकलं नाही. आत्ताही शिंदे सेना आणि भाजप सत्तेत आहेत, यांच्या काळातही काय होणार माहीत नाही. परंतु टीकात्मक भावाने आपल्याला यांना न बोलण्यापेक्षा ही गोष्ट सुधारली पाहिजे, त्या गोष्टीचा न्याय निवाडा झाला पाहिजे आणि आजूबाजूला लोक राहतात त्यांचाही थोडा विचार केला पाहिजे. आणि किमान शासकीय ग्रंथालय आहे, त्याच्यामध्ये लोक पुस्तक वाचतात, पेपर वाचतात, लोक बसतात. सुशोभीकरण जर म्हणलं आपण, त्याला कलर असतील, बाहेर बगीचा असेल, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्या गोष्टी करा अथवा त्या गोष्टी नंतर करा, परंतु किमान हा कचरा हटला पाहिजे. इतका अक्षरशः मी आता इथं उभा राहून बोलतोय, इतका वास माझ्या नरड्यात नाकात गेलाय की अक्षरशः थांबूयात असं वाटायला लागलं. म्हणजे इतकी ही वाईट परिस्थिती. तर हा कचरा लवकरात लवकर आपण हटवताल असं आपल्याला आता म्हणायला हरकत नाही. तर पुन्हा एकदा महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि महापालिकेचे महापौर समीर राजूरकर यांना आपल्याशी विनंती की तुम्ही ह्याची दखल घेताल आणि येणाऱ्या काळात हे थांबवताल अशी आम्हाला म्हणजे अपेक्षा आहे. गणेश पोकळे, छत्रपती संभाजीनगर, शासकीय विभागीय ग्रंथालय, छत्रपती संभाजीनगर.